मित्रहो, नमस्कार. सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर व्याख्यानांच्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमाने आपल्याशी संवाद होतच असतो, पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये हा संवाद खंडित झाला. पण निश्चितपणे दैनिक सूर्योदयच्या माध्यमाने आज परत आपल्याशी तो संवाद होतो आहे. माझे मित्र गंगाधरजी काळकुटे पाटील, दैनिक सूर्योदयचे संपादक, त्यांचे सर्व सहकारी, त्यांनी खरं तर ही आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या सगळ्यांच्या सुरुवातीला मी मनस्वी आभार मानतो. आणि या संवादात आपण उपस्थित होत आहात, आपल्या सगळ्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर ही परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. संपूर्ण जगावरच कोरोनाचं संकट घोंगावतंय. संकट गंभीर आहे, पण त्याहून गंभीर गोष्ट ही आहे की हे संकट सगळ्यांसाठी नवीन आहे. पण अशा परिस्थितीलाही कुशलतेनं हाताळणारं एक समर्थ नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या रूपानं आपल्याला लाभलंय. महाराष्ट्रातील जनतेला या संकटातून अलवार बाहेर काढण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या सोबत असलेलं सर्व प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, सर्व कर्मचारी हे रात्रंदिवस अव्याहतपणे सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत. आपण सगळे आपापल्या परीनं या संकटावर मात करण्यासाठी योगदान देतो आहोत. खरं तर या काळात अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणारी माणसं पाहिली. 15 दिवस स्वतःच्या घरी न जाता इतरांनी मात्र स्वतःच्या घरातच सुरक्षित राहावं हे सांगणारी, तसं आवाहन करणारी, सर्वसामान्य माणसाची सुरक्षा जपणारी माणसं पाहिली. लहानांपासून थोऱ्यांपर्यंत अनेक जण या गंभीर परिस्थितीवर अत्यंत गंभीरतेनं मात करताना दिसले. अनेकांनी प्रत्यक्ष, काहींनी अप्रत्यक्ष मदत केली, आपलं योगदान दिलं. आणि निश्चितच आपल्या सगळ्यांच्या या एकजुटीच्या बळावर या आजारावर नियंत्रण राखण्यात आपण यशस्वी होतो आहोत, आपण यशस्वी होणार आहोत. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, संकट येतच राहतात, फक्त ते आपली रूपं बदलत असतात. यावेळी कोरोनाचं अक्राळ विक्राळ रूप घेऊन हे संकट आपल्या दाराशी आलंय. पण जोपर्यंत आपण संकटाला संधी देत नाही तोपर्यंत ते संकट आपल्या दारात येत नाही. आणि या आजारात आपल्याला नेमकी हीच काळजी घ्यायची आहे. आपली एक चूक संकटाला निमंत्रण देणारी ठरू शकते. खरं तर प्रशासन काळजी घेतच आहे. आपल्यासाठी त्यांनी अनेक नियम सांगितलेले आहेत. ते नियम पाळणं हे आपल्या हिताचं आहे, ते आपण पाळायला हवे. आपण आपली तर काळजी घ्यायला हवीच, पण आपल्यासोबत इतरांची काळजी घ्यायला हवी. काही संकट एकट्याने परतवता येतात, पण अनेक संकट ही सामूहिक संघटन शक्तीच्या जोरावरच परतवता येतात. हे संघटन तसंच आहे. सारे एकत्र झाले त्याचवेळी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं. जात पात धर्म हे सारं विसरून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळे रणमैदानात उतरले, तेव्हा तर या देशाला स्वातंत्र्य मिळाले. महाराष्ट्रपणाच्या कक्षा रुंदावत सारे महाराष्ट्रासाठी उभा राहिले, तेव्हा तर संयुक्त महाराष्ट्र झाला. ती परंपरा अशीच अखंडित आहे. या संकटातही आपल्याला त्याच एकजुटीनं उभा राहायचं आहे. आणि निश्चितच या एकजुटीच्या बळावरच आपण हा विजय मिळवणार आहोत. खरं तर काही प्रश्न आपले येत आहेत. अनेक जणांनी एक प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे सतत आपल्याला प्रेरणा देत राहतं. आताही खरं तर या संकटावर सुद्धा शिवाजी महाराजांचं चरित्र प्रेरणादायी ठरत आहे. अफजल खानाचं पारिपत्य करून स्वराज्य संवर्धनासाठी महाराज बाहेर पडले. ते मिरजला होते आणि त्यावेळी त्यांना खबर मिळाली की सिटी जवळ 65,000ची फौज घेऊन स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी येतोय. रयतेची सुरक्षा आणि स्वराज्याचं हित याला सतत
प्राथमिकता देणाऱ्या महाराजांनी त्वरित निर्णय घेतला. सिद्धी जव्हरची स्वारी आल्यावर त्याच्या तडाख्यातून स्वराज्याची होणारी हानी पहिली रोखली पाहिजे, रयत सुरक्षित ठेवली पाहिजे आणि त्यासाठी येणाऱ्या सिद्धी जव्हरला स्वराज्यात येऊ न देता सीमेवरच रोखलं पाहिजे. महाराजांनी तत्काळ यावर अंमलबजावणी केली आणि महाराज मिरजवरून तडक पन्हाळ्यावर गेले. महाराज पन्हाळ्यावर आहे ते कळालं आणि सिद्धी जव्हरनं आपला मोर्चा पन्हाळ्याकडे वळवला. 65,000 फौजेचा पन्हाळ्याला वेढा पडला. राजे पन्हाळ्यात अडकले, पुरते बंदिस्त झाले. खरं तर सिद्धी जव्हरचा हा वेढा म्हणजे अजगराचा विळखा. मुंगीला हे बाहेर पडणं कठीण. नेताजी पालकरनं हा वेढा फोडण्याचा प्रयत्न केला, पण बळ तोकडं पडलं, प्रयत्न अयशस्वी ठरला. संकट बलाढ्यच होतं. पण ज्यावेळी असं संकट बलाढ्य असतं त्यावेळी माणसं एकतर त्या संकटाच्या येण्यानंच पुरती गोंधळून जातात. त्या गोंधळेपणात ती तर एकतर संकटाला शरण जातात किंवा संकटापुढे हातबल होतात. खरं तर अशा वेळी आवश्यक असतो पराकुटीचा संयम, त्या संकटाला सामोरं जाणारी धीरोदात्त वृत्ती आणि प्रसंगात विचलित न होण्याचं सामर्थ्य. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच तर विलक्षण आणि अलौकिक गुण होते. कोणत्याही प्रसंगात विचलित न होता त्या प्रसंगावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचं अद्भुत सामर्थ्य शिवरायांकडे होतं. आणि निश्चितपणे महाराजांनी संयम बाळगला. संकट मोठं आहे, संयमानं घ्यायला हवं, धीरानं घ्यायला हवं. महाराजांनी घाई केली नाही, महाराजांनी कोणतीही गडबड केली नाही. महाराज बंदिस्त होते, काही काळ त्यांनी जाऊ दिला, ते बंदिस्ततेतच राहिले. खरं तर सतत कार्यमग्न असणाऱ्या माणसाला अशी बंदिस्तता अस्वस्थ करून टाकते. हा रिकामा वेळ त्याला खायला उठतो, आपला वेळ व्यर्थ जातो आहे या भावनेनं तो अस्वस्थ होतो. कदाचित नैराश्य सुद्धा यायची शक्यता असते. पण अशी ज्यावेळी परिस्थिती येते त्यावेळी ही बंदिस्तता अपरिहार्य असते, पर्यायही नसतो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतरही नसतं. पण ज्या माणसांना अशा संकटांचं संधीत रूपांतर करता येतं त्यांच्यासाठी ही गोष्ट फार छोटी असते. काही संकट बाहेर पडून शक्तीनं परतवता येतात हे जितकं खरं, तितकंच काही संकट चार भिंतीच्या आत थांबून युक्तीनंही परतवता येतात हेही खरं. आणि महाराजांनी तेच केलं. या बंदिस्ततेत चार भिंतीच्या आत राहूनच या संकटावर कशी मात करता येईल याचा विचार त्यांनी केला. याची परिपूर्ण योजना त्यांनी आखली. मिळालेल्या वेळाचा पुरेपूर वापर, केलेलं उत्तम नियोजन आणि योग्य संधी येताच त्या नियोजनाची अंमलबजावणी या साऱ्याच्या बळावर महाराज सिद्धीचा वेढा फोडण्यासाठी यशस्वी झाले. खरं तर हा वेढा पडल्यावर महाराजांनी तडकाफडकी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असता, बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित तो महाराजांसाठी आणि स्वराज्याच्या भवितव्यासाठी धोक्याचा ठरला असता. त्यामुळे महाराजांनी काही काळ थांबून राहणं पसंत केलं. काही वेळ जाऊ दिला, संकटाची धार कमी होऊ दिली आणि त्याच्यानंतर मग महाराजांनी अचूक वेळ साधली. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. संकट आपल्याला अडवायला कधीच येत नाहीत. संकट आपली उंची वाढवायला येतात. या संकटांचा मुकाबला आपण कसे करतो, या संकटाला आपण कसे सामोरे जातो याच्यावर संकटातूचं यश अपयश अवलंबून असतं. महाराजांची ही धीरोदात्त वृत्ती, महाराजांचा हा संयम, महाराजांचा हा धीर, महाराजांचं हे धैर्य हेच त्यांना या संकटातून बाहेर काढणारं ठरलं. 1, 2, 3, 4, 5 नव्हे 6 महिने महाराज बंदिस्त होते. अर्थात या बंदिस्ततेत राहिल्यामुळं स्वराज्याची बरीच कामं रेंगाळणार होती. या संकटामुळे स्वराज्याची राजकीय आणि आर्थिक घडी सुद्धा विस्कटणार होती. त्यामुळे या संकटामुळे उद्याचे प्रश्न निर्माण होतील त्याचा विचार महाराजांनी या बंदिस्ततेतच करून ठेवला. नुसता विचार करून नाही ठेवला, तर या प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांनी शोधून ठेवली. आणि ज्यावेळी या संकटातून महाराज बाहेर पडले त्या उत्तरांचा पाठपुरावा करत त्यांनी ती सत्यात उतरवली. ते यशस्वी झाले.
खरं तर मिळालाय वेळ म्हणून तो रिकामपणात अजिबात घालवून चालणार नाही, तो घालवूही नाही. सतत कार्यमग्न राहायला हवं. अर्थात ठीक आहे, बाहेर पडता येत नसेल, पण अनेक गोष्टी आपल्याला एका जागी थांबून करता येऊ शकतात. ठीक आहे, बागेत जाऊन फुलता येत नसेल, पण कुंडीत फुल उमलतच की. धीर धरायला हवा, काळजी घ्यायला हवी आणि त्या दृष्टीनं आपण योग्य पावलं टाकायला हवी. एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. मी वारंवार सांगत राहतो की अनेक आता लोक प्रश्न विचारत आहेत. काही फोनवर विचारत होती की आता काय, काही कामच नाही, निवांत आहे, आरामात चाललंय. खरं तर हा काळ जो मिळालाय तो आपण संधी म्हणून वापरायला हवा. एकदा अशी घोषणा झाली की 12 वर्ष पाऊसच पडणार नाही. आता पाऊसच नाही म्हटल्यावर ढगांना काही काम नाही, वाऱ्याला काही काम नाही, पावसावर अवलंबून शेती करणाऱ्या शेतकऱ्यालाही काही काम नाही, शेतीची अवजारं बनवणाऱ्या कारागिरालाही काही काम नाही. आणि त्यांनी ठरवून घेतलं आता काही कामच नाही म्हटल्यावर निवांत, आराम, रिकामपण. त्या कारागिरानं निवांत राहणं सुरू केलं. एके दिवशी कंटाळा आला म्हणून तो पाय मोकळे करायला बाहेर पडला. अचानक त्याची नजर एका शेतात गेली. एक शेतकरी तिथं काम करत बसला होता. त्या कारागिराला आश्चर्य वाटलं. अरे आता पाऊसच पडणार नाही तर शेती पिकणार नाही, शेतीच पिकणार नाही तर शेतीत काम करून उपयोग काय. त्याने त्या शेतकऱ्याला विचारलं की आता पाऊसच नाही तर शेती पिकणार नाही, मग हे तुम्ही काम का करताय, तुम्ही शक्ती तुमची का वाया घालवताय. तेव्हा तो शेतकरी त्याला म्हणाला, तुझं खरं आहे, 12 वर्ष पाऊस पडणार नाही, पण हेही खरं आहे की 12 वर्षानंतर पाऊस पडणार आहे. मी जर आत्ता निवांत राहिलो, आरामात राहिलो, तर कदाचित काम न करण्यामुळं माझी कामाची क्षमता कमी होईल, किंबहुना ती निघून जाईल. माझी शक्ती, माझी क्षमता ही हळूहळू लोप पावेल. कदाचित असंही होईल की 12 वर्ष काम न केल्यामुळं शेती कशी करावी हेच मी विसरून जाईल. आणि मग त्यावेळी 12 वर्षानंतर ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी शेती कशी करावी हेच मला माहिती नसेल, माझी कामाची शक्ती क्षमता राहिलेली नसेल, त्यावेळी मी काही करू शकणार नाही. पाऊस पडला तरी त्याचा उपयोग माझ्यासाठी शून्य असेल. मित्रा, मी आजच्या संकटाला संधी म्हणून पाहतोय. हा मिळालेला वेळ, माझ्यात जे कौशल्य आहे, माझ्यात जी कुशलता आहे, मी ज्यात निपुण आहे, ते मला अधिक कसं वाढवता येईल त्याच्यासाठी खर्च घालतो आहे. वेळ मिळालाच आहे तर काही गोष्टी माझ्या करायच्या राहून गेल्या, ज्या मला कराव्याशा वाटत होत्या, त्यासाठी मी हा वेळ खर्च घालतो आहे. काही चांगलं करता येईल का, काही चांगलं निर्माण करता येईल का. प्रत्येक संकटात एक संधी लपलेलीच असते. माझ्यात जे आहे ते मी मुळात विसरू नये आणि अधिक काहीतरी मी मिळवावं यासाठी हा काळ मी खर्च घालतो आहे. खरं तर मी आज जे काम करतो आहे ते आजच्यासाठी नाहीच, मी माझा उद्या सक्षम करण्यासाठी आज काम करतो आहे. माझं काम मी विसरू नये यासाठी हे मी काम करतो आहे. आणि एक लक्षात घे, जो कुशल असतो, ज्याला काम जमतं, त्यालाच काम मिळतं. कोरोनानं, या संकटानं जशा अडचणी निर्माण केल्या, तसा हा संकटाचा काळ उद्याच्या काळात नव्या संधीही निर्माण करणार आहे. त्या नव्या संधी स्वीकारण्यासाठी, त्या समर्थपणे पार पाडण्यासाठी माझ्याकडे क्षमता हवी, माझ्याकडे शक्ती हवी, माझ्याकडे कुशलता हवी, माझ्याकडे निपुणता हवी, आणि ते सारं मी या काळात मिळवतोय. कुशल व्हायचं असेल तर सराव करावाच लागेल. तुम्ही जितका अधिक सराव कराल तेवढे अधिक प्रगल्भ व्हाल, तेवढे अधिक उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट व्हाल. स्वतःची उत्कृष्टता घडवण्यासाठी हा काळ आपण वापरला पाहिजे. आणि मी तेच करतोय. त्या कारागिराला ते पटलं. त्यामुळे जी अनेक मंडळी आहेत की ज्यांना वाटतं की काय करायचं, काय आता काहीच काम करण्यासारखं नाही, काही करता येत नाही, बाहेर पडता येत नाही, स्वतःला घडवू शकता.
प्रचंड काही नव्यानं करू शकता. गरज ही शोधाची जननी असते. अनेक अशा गरजा निर्माण झाल्या की ज्याच्यासाठी तुम्ही काम करू शकता. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार त्या दृष्टीने आपण करायला हवा. नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजरकैदेत होते. या नजरकैदेत त्यांनी असंख्य पुस्तकं वाचून काढली. याच वाचनामध्ये त्यांनी शिवचरित्र वाचलं. या शिवचरित्रातला शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेचा प्रसंग वाचला आणि नेताजींना प्रेरणा मिळाली इंग्रजांच्या नजरकैदेतून कसं सुटून जावं. नेताजी सुभाषचंद्र बोस निसटले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतील या भावनेनं त्यांनी आझाद हिंद सेना उभा केली. अनेक मोठमोठी माणसं सांगतात देशासाठी लढताना अनेक वेळा आम्हाला कारागृहात जावं लागलं, बंदिस्त राहिलो आम्ही 4 भिंतीच्या आत. पण हा काळ आम्ही स्वतःला घडवण्यासाठी वापरला. ही कारागृह आमच्यासाठी विद्यापीठ झाली. प्रचंड वाचन, प्रचंड अभ्यास या काळात आम्हाला करता आला जेणेकरून आम्ही आमचं व्यक्तित्व घडवू शकू. आपल्याला हे करता येईल. वेळेचा हा सदुपयोग निश्चितपणे आपल्याला निर्माण करता येईल हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काय करावं, कसं करावं हा विषय नाही आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. खरं तर या सगळ्या काळामध्ये बरंच काही नव्यानं शिकता आलं. माणसांनीच नव्हे तर अनेक राष्ट्रांनीही आपल्या समृद्धीच्या कल्पना ठरवून घेतल्या होत्या. या समृद्धीच्या आड कुठल्या समस्या येतील त्या समस्या सुद्धा त्यांनी ठरवल्या होत्या आणि या समस्या कशा दूर करायच्या याची उत्तरं ते शोधून बसले होते. अधिक समृद्धतेसाठी भौतिक संपन्नतेकडे प्रवास करावा यासाठी अत्यंत वेगानं हे जग झेपावत होतं. पण अचानक कोरोना व्हायरस नावाचं वादळ घोंगावू लागलं आणि आम्ही बलाढ्य म्हणणाऱ्यांचे मुखवटे गळून पडले. जी माणसं वेगानं आकाशाकडे झेपावत होती ती क्षणात जमिनीकडे परत आली. जे स्पर्धेनं वाऱ्यावर भरारत होते ते क्षणात आपल्या मूळ घरात परत आले. अनेकांना कळालं काय करावं काय करू नये. अनेकांना कळालं काय मिळवावं काय मिळवू नये. अनेकांना कळालं काय शाश्वत काय अशाश्वत. अनेकांना कळालं जान है तो जहान है. जहानची समृद्धी बनवायची असेल तर पहिल्यांदा आपल्यात जान असायला हवी. आपण आपली काळजी घ्यायला हवी. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे हा काळ नेमकेपणानं हे सगळं शिकवून जाणार आहे. आर्थर ॲश टेनिस जगतातील एक सुप्रसिद्ध खेळाडू. त्याच्या हृदय शस्त्रक्रियेच्या वेळी त्याला दूषित रक्त चढवलं गेलं आणि तो एका असाध्य आजाराला बळी पडला. खरं तर यात त्याची काहीच चूक नव्हती. दुसऱ्याच्या चुकीमुळे हे सगळं घडलं होतं. अशा वेळी त्यांनी प्रचंड त्रागा केला असता, नशिबाला दोष दिला असता तर ते अजिबात चुकीचं ठरलं नसतं. पण आर्थर ॲशनं असं काहीही केलं नाही. मरणाच्या दारात असलेला आर्थर ॲश त्यावेळी असं म्हणाला, या घटनेतून मी एक शिकलो. आतापर्यंत मला अनेक चांगलं बरंच चांगलं काही मिळत गेलं. हे सगळं चांगलं ज्यावेळी माझ्या वाट्याला येत होतं त्यावेळी हे मलाच का असा प्रश्न मी कधीच विचारला नाही. मग आता ज्यावेळी हा आजार माझ्या वाट्याला आलाय तेव्हा तो मलाच का हा प्रश्न मी कसा विचारू शकतो. पण एक कळालं, माझी कोणतीही चूक नसताना इतरांच्या चुकीमुळं मला या आजाराला बळी पडावं लागलं. आता
माझ्या कोणत्याही चुकीमुळं दुसरा कोणीही बळी पडणार नाही याची काळजी मी घ्यायला हवी. जे माझ्या बाबतीत घडलं ते कोणाच्याही बाबतीत घडू शकतं, म्हणून सगळ्यांनीच सजग आणि सावध राहायला हवं. आपली काळजी तर आपण घ्यायला हवीच, पण आपल्यामुळं इतरांचीही काळजी आपोआप घेतली जाणार आहे याचाही विचार करायला हवा. स्वतःपेक्षा, स्वतःच्या जीवितापेक्षा दुसरं काही महत्वाचं नसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती जी आपण आता या काळात पाळायला हवी. अनेक लोक आपल्या सुरक्षिततेसाठी झटतायत. आपण आपलं या पद्धतीचं योगदान त्यात द्यायला हवं. संकट येतात, संकट जातात. काळावर आपले उरखडे सुद्धा उमटवून टाकतात. या संकटामुळे उद्या जे प्रश्न निर्माण होणार आहे ते प्रश्न, त्याची उत्तर आज आपण शोधून ठेवायला हवी. प्रत्येक जण जेवढा जबाबदारी पाळेल असा एक 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 करत मग सगळं व्यापक होऊन जाईल आणि त्या एकजुटीच्या बळावर आपल्याला या संकटावर मात करता येईल. निश्चितपणे आपण करतो आहोत, करणार आहोत, आपण विजयीच होणार आहोत, यात कुठलीच शंका नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. काही प्रश्न येत आहेत, त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर आहे. एक मेंढपाळ होता. एके रात्री त्याला एक स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर ते आपलं स्वप्न तो परत परत आठवत राहिला. त्यातली स्थळं, त्यातली ठिकाणं तो मनावर कोरत राहिला. त्या स्वप्नानं त्याला त्याच्या श्रीमंतीचा मार्ग दाखवला होता, समृद्धीचा मार्ग दाखवला होता. त्याने त्या स्वप्नाचा पाठलाग करायचं ठरवलं. सर्वसामान्य आयुष्य जगताना कंटाळलेल्या या सर्वसामान्य मेंढपाळाला ही फार मोठी संधी वाटली. त्याच्या स्वप्नामध्ये त्यांनी इजिप्तच्या पिरॅमिड मधला खजिना पाहिला होता आणि हा खजिना जणू आपली वाट पाहतच थांबलाय असंच त्याला वाटत होतं. जे आपण स्वप्नात पाहिलं ते प्रत्यक्षात आहेच, बस आपण तिथं जाऊन ते मिळवायचं आहे एवढंच. तो खजिना मिळाला तर त्याचे दिवस पालटणार होते, बदलणार होते. तो श्रीमंत, समृद्ध होणार होता. माणसाचं ध्येय तरी काय असतं? बस त्यांनी निश्चय केला तो खजिना मिळवायचाच आणि तो प्रवासाला बाहेर पडला देखील. खर तर एखादा प्रवास लांबून जेवढा सोपा दिसतो तेवढा तो प्रत्यक्षात कधीच नसतो. संकट, अडचणी आपले जबडे उघडून उभाच असतात. या संकटांशी होणारा जो संघर्ष आहे ना, तो संघर्षच उद्याचा इतिहास बनतो. माणसाने गाठलेली ध्येय नव्हे, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी माणसानं जो संघर्ष केला तो संघर्षाचा प्रेरणादायी इतिहास आहे. तो असा अनेक संकटांशी झुंजत राहिला. याच्यापूर्वी अनेकांच्या वाट्याला अशी संकट आली होती, त्यांचे अनुभव त्याच्या पाठीशी होते, त्यामुळे तशा संकटावर त्याला पटकन मात करता आली. पण काही संकट पूर्णतः नवीन होती, जी कधीच कुणी पाहिली, अनुभवली नव्हती. ती कशी पार करे याचे उत्तरही त्याच्याकडे नव्हतं. पण तरी त्याने माघार घेतली नाही, तो हटला नाही. काय होईल, कसं होईल अजिबात त्याने विचार केला नाही. त्याला त्याचं ध्येय लख दिसत होतं. मला काय मिळवायचं आहे. ज्याचं ध्येय ठरलंय ना त्याचं संकट काही बिघडवू शकत नाहीत. तो लढत राहिला, झगडत राहिला. काही माणसं संकटाने हातबल होतात, आता कसं होणार असा विचार करत निराश होऊन बसतात. कुठलंही संकट असू द्या, परिस्थिती कशी असू द्या, आपल्या ध्येयाचं अजिबात विस्मरण होऊ देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत अडकले.
अनेकांना वाटत होतं की औरंगजेबाच्या या पौलादी कैदेतून महाराज कसे सुटू शकतील. पण महाराजांना मात्र स्वतःचं ध्येय लख्ख दिसत होतं. कैदेत होते महाराज, बंदिस्त होते, बाहेर पडता येत नव्हतं, सुटकेचा मार्ग नव्हता. पण महाराजांनी याच कैदेत आपल्या ध्येयाचा पाठलाग चालू ठेवला. आग्र्याच्या कैदेतच महाराजांनी उद्याच्या भव्य स्वराज्याचं संकल्पचित्र मांडलं. याच कैदेत महाराजांनी उद्या सार्वभौम राज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या समृद्धीच्या विकासाच्या योजना आखल्या. याच कैदेत महाराजांनी भव्य राज्याभिषेकाचं स्वप्न पाहिलं. याच कैदेत महाराजांनी संकल्प केला होता सर्वसामान्यांचं स्वराज्य उभा करण्याचं. आणि हाच संकल्प त्यांना बळ देणारा ठरला, ज्यांनी संकटावर मात केली आणि महाराजांनी स्वतःचा संकल्प सिद्धीस नेला. 32 मनी सिंहासन रायगडावर उभा राहिलं. लोककल्याणकारी राज्य अवतर. कैदेत आज आहात ना, आजचा नव्हे उद्याचा विचार करा. उद्यासाठी स्वतःला सक्षम भक्कम बनवा. हा मेंढपाळ अशा अनेक संकटांशी लढत होता, झगडत होता, पुढे निघाला होता. आणि अखेर या सगळ्या संकटांना पार करून तो स्वप्नात दिसलेल्या त्या इजिप्तच्या पिरॅमिड पर्यंत पोहोचला. तिथं जाऊन त्यांनी स्वप्नात दिसलेला तो खजिना पाहिला. तो हताशी होता. आता अफाट आपण श्रीमंत होणार, समृद्ध होणार, आता अडचण नाही, प्रश्न नाही, काही नाही. खजिना समोर, त्याला हवं ते त्यांनी मिळवलं. पण अचानक त्याचं लक्ष सभोवताली फिरलं. त्या पिरॅमिडमध्ये ठेवलेली ती मृतदेहाची पेटी त्याला दिसली. आणि त्याच्या लक्षात आलं, हा तो आहे ज्याचा हा खजिना आहे. हा खजिना मिळवण्यासाठी त्यांनी त्याच्या आयुष्यातली अफाट वर्ष खर्ची घातली असतील. पण आता या मृतदेहाला त्याच्या या खजिन्याचा काहीही उपयोग नाही. त्याच्या लक्षात आलं, हा मृतदेह जतन करण्यासाठी जेवढी काळजी घेतली गेली आहे ना, तेवढी काळजी जर त्यांनी जिवंत असताना स्वतःच्या शरीराची घेतली असती तर. आणि त्याला कळून चुकलं, खरा खजिना हा बाहेरचा नाही. खरा खजिना स्वतःच्या आत आहे, आपल्या आत. आपली विचार समृद्धता, आपली अनुभव समृद्धता, आपल्या आरोग्याची काळजी, आपलं निरोगी शरीर, हा खरा आपला खजिना आहे. खरं तर काळजी या खजिन्याची करायला हवी. आरोग्याचा हा खजिना कसा सुरक्षित ठेवता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. त्यामुळे निश्चितपणे लॉकडाऊनचा हा जो काळ आपल्याला मिळाला आहे, या काळात बाहेरच्या खजिन्याकडे नको, स्वतःच्या आतल्या खजिन्याकडे पहा, त्याचा शोध घ्या. स्वतःला अधिक समृद्ध बनवा, स्वतःला अधिक सर्वोत्तम बनवा. कोरोना तो तर 4 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. पण आपण धैर्य राखलं तर आपलं धैर्यच या कोरोनाला हरवून टाकेल. पण ज्यावेळी हे संकट जाईल, तेव्हा संकटानं मागं सोडलेले प्रश्न घेऊन उद्याचा काळ उभा असेल. त्या उद्याच्या काळाला सामोरं जाण्यासाठी आपण सक्षम असायला हवं. आपण ते आता करू शकतो. नवनव्या संधी उभा असतील, त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे आता ठरवायला हवं.
आणि निश्चितपणे काही लोक हाही प्रश्न विचारतायत, हे सगळं झालं, अनेक अडचणी अनेक प्रश्नांना आपण सामोरे गेलो, कदाचित आणखी उद्या पुढं प्रश्न आहे, मग पुढं कसं होणार? मी या प्रश्नाचं एकच उत्तर देतो, पुढं कसं होणार? आपण ठरवाल तसंच होणार. याचं नेमकं उत्तर हेच आहे, आपण ठरवाल तसंच होणार. काय होणार ते इतर कुणावरही नाही, फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही काय ठरवताय आज? तुमचा पराभव या जगात दुसरा कुणीही करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरं कुणीही तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही, फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता. होय, ते करू शकता. तुमच्यात ती क्षमता आहे, तुमच्यात ती शक्ती आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. ते समर्थ पण तुमच्यात आहे. आजचा वापर करा उद्यासाठी. उद्या तुमच्याकडे डोळे लावून आहे. निश्चितपणे संपन्न उद्या घडवण्यासाठी तुमचा स्वतःवरचा विश्वास, तुमची धीरोदात्त वृत्ती आणि आलेल्या प्रसंगांना संयमानं सामोरं जाणारी आपली भूमिका आहे, हीच आपल्याला यशस्वी बनवेल. सारे एक होऊन या संकटाचा मुकाबला करूया, एकजुटीनं या संकटावर मात करूया. निश्चितपणे विजय आपलाच होणार आहे. पण तोपर्यंत सरकारने जे नियम घालून दिलेत त्याचं पालन करायला हवं. स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्यायला हवी. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.